श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो। वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे। यावर्षी हा सण 10 जून रोजी साजरा केला जाणार आहे। या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात। वटपौर्णिमा हा सण विशेष विवाहित महिलांसाठी खास मानला जातो। या दिवशी महिला सुंदर साडी, दागिने, साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करत असतात। परंतु हे व्रत करत असताना काही नियमांचे पालन करणे हे अतिशय महत्त्वाचे असते। जर या दिवशी व्रत करताना आपल्याकडनं काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणाम हे देखील आपल्याला भोगावे लागत असतात। आणि म्हणूनच या वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगाची साडी चुकूनही नेसू नका। यंदा हे आहेत 5 शुभ रंग आणि तसेच चुकूनही या 2 रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नका। तर कोणत्या रंगाची साडी नेसायची नाहीत, यंदा कुठले 5 शुभ रंग आहेत, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत, वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, या व्रताचं काय महत्त्व असणार आहे, सोबतच या दिवशी कोणत्या चुका करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। यावर्षी वटपौर्णिमा 10 जून 2025 मंगळवार रोजी आलेली आहे। तर वटपौर्णिमा का साजरी करतात तर पहा, सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतोष केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले। ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड म्हणजे वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा। त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली। या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करत असतो। वडाचे झाड म्हणजे देवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते। वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देवतांचे स्थान आहे। जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्या 3 देवतांचे पूजन केल्याचे पुण्यफळ, सुख, सौभाग्य प्राप्त होते। ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। म्हणून प्रत्येक सवासीन स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेला मनोभावे पूजा करावी। तसेच यावर्षी वटपौर्णिमा 10 जून 2025 म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत। वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेचा प्रारंभ 10 जून मंगळवारी सकाळी 11:35 होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी 11 जून दुपारी 1:13 ही पौर्णिमा संपणार आहे। आता बरेच महिलांना प्रश्न पडला असेल की वटपौर्णिमा 10 तारखेला साजरी करावी की 11 तारखेला। तर पहा, वटपौर्णिमा यावर्षी 10 जून रोजी म्हणजेच मंगळवारी साजरी करायची आहेत। तर पहा, प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन साडी ही खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात। पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे। म्हणजे जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल तर ती वटपौर्णिमेच्या पूजेच्या वेळेस घालायची नाही किंवा एखादा सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी घातलेली असेल तर ती देखील तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी घालायची नाही। आता आपण जाणून घेणार आहेत की यंदा असे 5 कोणते शुभ रंग आहेत की जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो। तर पहिला रंग आहे
तो म्हणजे लाल रंग. आपल्या हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाची प्रतीक आहे. लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे. हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे. देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो. महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि कमळावर विराजमान असते. रामभक्त हनुमानाला देखील लाल व शेंद्री रंग हा अतिशय प्रिय आहे. याच कारणामुळे भक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात. मा दुर्गाच्या मंदिरात सुद्धा आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो. तसेच हा रंग चिंतन, सनातनी आणि जन्माच्या संकल्पना सांगतो. लग्नात देखील लाल रंगाचा वापर हा अधिक दिसून येतो, कारण हा रंग मंगल कार्यात शुभ मानला जातो. आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे. मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता. तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता. आपण मॅचिंगच्या काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंग करत असतो, पण शक्यतो तरी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. दुसऱ्या रंगाच्या बांगड्या म्हणजेच काळा रंग असेल तर त्या रंगाच्या बांगड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायच्या नाहीत. तसेच दुसरा रंग आहे हिरवा, तर आपण हिरव्या रंगाची साडी देखील घालू शकतो. हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देत असतो. हिरवा रंग हा एकांताचा दिनदर्शक आहे. सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी, स्वप्नाळू असतील आणि आपल्यालाच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्या तंत्रीत राहणारी आणि तरीही बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात. शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक देखील मानला जातो. जशी हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, हिरवा चुडा, त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा फार आवडतो. पण आता असे झाले आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगात एकापेक्षा जास्त साड्या आहेत. तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला घालू शकता. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो. गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे. गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत, आनंदी आणि समस्या नसलेल्या आयुष्य जाणवतं. तर गुलाबी रंगामुळं एकटेपणा कधी जाणवत नाही. असेही काही लोक सांगतात की गुलाबी रंग नेहमी तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहात असा भास करून देतात. त्यानंतर आहे चौथा रंग म्हणजे केसरी रंग. असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान, त्याग, शौर्य, पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे. हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहेत. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल या रंगाचे आहेत. हा रंग सूर्योदय सूर्यास्ताचाही आहे, जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो. म्हणजेच भारताच्या शाश्वत, सनातनी आणि पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे, जो अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करत असतो. आणि त्यामुळे तुम्ही केसरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता. त्यानंतर पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे. पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होतो. भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो. वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा, प्रेम, आनंद आणि ज्ञानाची प्रतीक मानले जाते. शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक देखील वाढवतो.
आपण हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप चांगले परिणाम देखील बघायला मिळतात। मग वटपौर्णिमेच्या दिवशी देखील हा पिवळा रंग परिधान करू शकता। आता हे झालेत 5 शुभ रंग। तुम्ही या 5 पैकी कोणत्याही शुभ रंगाची साडी जी आहे तर ती घालू शकता। आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहे, मग त्यामध्ये आकाशी रंग असेल, जांभळा असेल, तर त्या रंगाची साडी देखील आपण घालू शकतो। फक्त काही असे रंग आहेत त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही। त्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे काळा रंग। काळ्या रंगाची साडी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची नाही। किंवा तुमची एखादी अगदी लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावरती काळ्या रंगाच्या छटा असतील, काही काळ्या रंगाची डिझाईन असेल, तर अशी साडी देखील आपण या दिवशी घालायची नाही। तसेच एखाद्या साडीवर काळा ब्लाऊज हा मॅचिंग होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही। काळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाही आणि काळ्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाही। आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा तर घालायची नाहीच, पण घरी आल्यानंतर देखील तुम्ही जे घरामध्ये कपडे घालत असतात तर तेव्हा देखील काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही। जेव्हा आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी देखील काळा रंग घालायचा नाही। कारण की काळा रंग हा नकारात्मकता दर्शवतो आणि काळ्या रंगाकडे नकारात्मकता जी आहे तर ती आकर्षित केली जाते। तसेच दुसरा रंग आहे जो आपल्याला परिधान करायचा नाही, तो म्हणजे सफेद रंग। तर सफेद रंग या विधवा महिला वापरतात आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे सुवासिनींचा दिवस असतो। तर या दिवशी आपण सफेद म्हणजेच पांढऱ्या रंगाची साडी घालायची नाही। पांढऱ्या रंगाच्या बांगड्या देखील, पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज देखील आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचा नाही। त्यानंतर आता तिसरा रंग आहे तो म्हणजे गडद निळा रंग। जो गडद निळा रंग आहे तर तो देखील आपल्याला या दिवशी घालायचा नाही। निळा रंग घालू शकता, पण जो डार्क निळा रंग आहे तर तो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायचा नाही। किंवा त्या रंगाच्या बांगड्या, त्या रंगाची टिकली किंवा त्या रंगाची एखादी वस्तू असेल तर ती देखील आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायची नाही। तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।